या फेस्टिवल सीझनमध्ये पार्लरमध्ये फेशियलसाठी जायची अजिबातही गरज नाही, कारण तेच महागडं फेशियल आज आपण घरच्या घरी करणार आहोत आणि अतिशय हायड्रा फेशियलपेक्षाही सुंदर ग्लो आपल्या चेहऱ्यावर येणार आहे। त्याचबरोबर आपल्या चेहऱ्यावरील जेवढेही डार्क सर्कल, सुरकुत्या असतील किंवा काळे डाग असतील ते सगळे रिमूव्ह होणार आहेत। तर चला आज हे फेशियल आपण कशा पद्धतीने तयार करायचं आहे ते बघून घेऊया। तर आज हे फेशियल आपल्याला 3 स्टेपमध्ये करायचं आहे। त्यासाठी सुरुवातीला आपल्याला चेहऱ्याला क्लिंजिंग करून घ्यायचं आहे। तर ही क्लिंजर आपल्याला तयार कसं करायचं आहे ते नक्की बघा। तर या ठिकाणी स्वच्छ बाउल घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला 1 ते 1.5 चमचा एवढं घट्ट दही घ्यायचं आहे आणि फ्रीजमधलं थंड दही घ्यायचं आहे आणि दही हे आंबट असलं पाहिजे, जेणेकरून आपल्या चेहऱ्यावर त्याचा रिझल्ट हा खूप लवकर आपल्याला बघायला मिळेल। दह्यामध्ये आपल्याला नेक्स्ट म्हणजे अर्धा टीस्पून एवढं मध घालायचं आहे। तर मध घातल्यामुळे आपल्या चेहऱ्याला नॅचरल मॉइश्चरायझिंग होते किंवा डीप मॉइश्चराइज आपली त्वचा होत असते। त्याचबरोबर दह्यामध्ये लॅक्टिक ॲसिडचं प्रमाण भरपूर असतं, जे की आपली त्वचा स्वच्छ करण्यासाठी किंवा नॅचरल मॉइश्चराइज करण्यासाठी खूप जास्त बेस्ट असतं। तर चला या ठिकाणी क्लिंजर तर तयार झालेलं आहे, तर हे चेहऱ्यावर अप्लाय कसं करायचं हे बघून घेऊया। त्यासाठी पूर्ण चेहऱ्याला आपल्याला हे क्लिंजर अप्लाय करायचं आहे आणि हलक्या हाताने आपल्याला पूर्ण चेहऱ्याला 3 ते 4 मिनिटांसाठी मसाज करायची आहे, जेणेकरून आपल्या चेहऱ्यावरील जेवढी डर्ट, ऑइल किंवा इम्प्युरिटीज असेल ते सगळं रिमूव्ह होईल आणि चेहऱ्यावर एक नॅचरल ग्लो यायला मदत होत असते। तर दह्यामुळे आपल्या चेहऱ्यावरची जेवढी देखील घाण असते ती सगळी रिमूव्ह होते आणि त्याचबरोबर आपला चेहरा हा खूपच जास्त हायड्रेट राहतो किंवा चेहऱ्याची त्वचा ही खूप जास्त मॉइश्चर राहते। त्यामुळे आपल्या चेहऱ्याला दही हे खूप जास्त यूजफुल राहणार आहे आजच्या फेशियलमध्ये। त्यासाठी हलक्या हाताने आपल्याला पूर्ण चेहऱ्याला 2 ते 3 मिनिटांसाठी साधारणतः मसाज करून घ्यायची आहे आणि मानेला मसाज करायचं विसरायचं नाही आहे। मानेचा भाग देखील आपल्याला कव्हर करायचा आहे। तर मानेपासून सुरुवात करून आपल्याला पूर्ण चेहऱ्याला मसाज करायची आहे आणि डोळ्यांच्या खाली देखील छान अशी आपल्याला मसाज करायची आहे, जेणेकरून आणि काळे डार्क सर्कल असतात ते देखील रिमूव्ह व्हायला खूप मदत होत असते। तर चेहऱ्याला 2 ते 3 मिनिटभर छान असं क्लिंजिंग केल्यामुळे किंवा मसाज केल्यामुळे आपल्या चेहऱ्यावरची डेड स्किन ही सगळी रिमूव्ह होऊन जाते। त्याचबरोबर चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो येतो। तर चला या ठिकाणी क्लिंजिंग झाल्यानंतर चेहरा आपल्याला वॉश करायचा नाहीये, त्यावरच आपण डायरेक्टली स्क्रबिंग करणार आहोत। तर या ठिकाणी स्क्रब तयार करण्यासाठी आपल्याला साधारणतः 1 ते 1.5 चमचा एवढी बारीक साखर लागणार आहे। तर साखर मिक्सरमध्ये मी ग्राइंड करून घेतलेली आहे आणि त्यासाठी आपल्याला साधारणतः पूर्ण देखील आपल्याला साखरेचं पावडर करायचं नाहीये। थोडी जाडसर अशी साखर आपल्याला दळून घ्यायची आहे आणि ती आपल्याला या स्क्रबिंगसाठी लागणार आहे। तर या ठिकाणी 1 ते 1.5 चमचा एवढी आपल्याला बारीक साखर लागणार आहे। त्याचबरोबर त्यामध्ये आपल्याला 1 चमचा एवढं दही घालायचं आहे आणि छान असं हे आता मिक्स करून घ्यायचं आहे। शुगरमध्ये किंवा साखरेमध्ये ग्लायकोलिक ॲसिडचं प्रमाण हे खूप जास्त असतं, जे की आपल्या चेहऱ्याला नॅचरल एक्सफोलिएट करत असतं। त्याचबरोबर नॅचरल ब्लिचिंगचं काम देखील करत असतं आणि आपल्या चेहऱ्यावरची जेवढी घाण असते ते सगळं रिमूव्ह करायचं काम हे साखर करत असते। त्याचबरोबर आपल्या चेहऱ्यावरचे जेवढेही ब्लॅकेट्स किंवा व्हाईटहेड असतात ते सगळे यामुळे रिमूव्ह होणार आहेत। तर चला या ठिकाणी छान असं आपल्याला स्क्रब हे तयार झालेलं आहे। आता हे चेहऱ्यावर अप्लाय कसं करायचं ते बघून घेऊया। तर आधी आपल्याला सुरुवातीला पूर्ण चेहऱ्यावर हे अप्लाय करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हलक्या हाताने चेहऱ्याला मसाज करायची आहे आणि नाकाच्या भागाला किंवा हनुवटीला छान अशी आपल्याला 1 ते 2 मिनिटांसाठी मसाज द्यायची आहे, जेणेकरून जेवढेही ब्लॅकेट्स किंवा व्हाईटहेड असतात ते सगळे रिमूव्ह व्हायला मदत होते, कारण नाकावर किंवा हनुवटीवर ब्लॅकेट्स किंवा व्हाईटहेडचं प्रमाण भरपूर असतं। त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला छान अशी मसाज करायची आहे। तर तुमची जर का सेन्सिटिव्ह स्किन असेल किंवा ऑल स्किनला सूट होईल असंच हे स्क्रबिंग आहे, तर प्रत्येक स्किनला सूट होणार आहे। त्यामुळे आपण इझिली चेहऱ्यावर अप्लाय करू शकतो आणि जेवढेही इन्ग्रेडियंट आपण हे फेशियलसाठी यूज करतोय ते अतिशय नॅचरल आहेत। त्यामुळे कुठलंही आपल्या चेहऱ्यावर नुकसान होणार नाहीये किंवा रिॲक्शन होणार नाहीये। तर चला या ठिकाणी स्क्रबिंग झालेली आहे। त्यानंतर थंड पाण्याने आपल्याला फेसवॉश करून घ्यायचं आहे। तर बघू शकताय तुम्ही किती सुंदर असं चेहऱ्यावर ग्लो आलेला आहे आणि चेहऱ्यावरची जेवढी डेड स्किन आहे ते सगळी रिमूव्ह झालेली आहे। तर या ठिकाणी चेहऱ्यावर ग्लो देखील खूप इन्स्टंट येतो।
तर नेक्स्ट म्हणजे तिसरी स्टेप आता आपल्याला करायची आहे, ते म्हणजे फेस मास्क किंवा फेस पॅक आपल्याला तयार करायचं आहे। त्यासाठी आपल्याला लागणार आहे साधारणतः 2 ते 2.5 टेबलस्पून एवढं आपल्याला दही लागणार आहे। तर या ठिकाणी आंबट दह्याचा आपल्याला वापर करायचा आहे, कारण आपल्या चेहऱ्यावर जर का काळे डाग असतील किंवा पिंपलचे डाग असतील ते आंबट दह्यामुळे रिमूव्ह व्हायला खूप मदत होत असते। तर नेक्स्ट म्हणजे आपल्याला लागणार आहे मसूर डाळीचं पावडर किंवा मसूर डाळीचं पीठ। यामुळे आपल्या चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो येणार आहे, त्याचबरोबर आपल्या चेहऱ्याला एक नॅचरल ब्लिचिंग होणार आहे। तर या ठिकाणी आपल्याला या दह्यामध्ये 1 ते 1.5 टेबलस्पून एवढं मसूर डाळीचं पीठ आपल्याला घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला कस्तुरी हळद घ्यायची आहे, साधारणतः पाव चमचा एवढी यामध्ये कस्तुरी हळद घ्यायची आहे। किचनमधली हळद शक्यतो अवॉइड करा, कारण त्यामुळे आपला चेहरा पिवळा पडत असतो आणि कधीतरी ती रिॲक्शन देखील आपल्या चेहऱ्यावर करू शकते। त्यामुळे आपल्याला कस्तुरी हळद किंवा आंबे हळदचा वापर करायचा आहे या ठिकाणी। तर छान असा आता हा फेस पॅक आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे आणि कन्सिस्टन्सी तुम्ही या ठिकाणी बघू शकतात, जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही ठेवायची आहे। आणि आता हे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, साधारणतः 2 ते 3 मिनिटासाठी हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि यामध्ये नेक्स्ट म्हणजे आपल्याला मध घालायचं आहे, कारण मधमुळे आपल्या चेहऱ्याला एक नॅचरल हायड्रेशन मिळणार आहे। त्यामुळे प्रत्येक आपल्या फेशियलच्या तिघी स्टेपमध्ये मधाचा आपल्याला आवर्जून वापर करायचा आहे। तर बघू शकताय तुम्ही या ठिकाणी साधारणतः मी हाफ टेबलस्पून एवढं मध घातलेलं आहे। तर आता मध घातल्यानंतर हे परत आपल्याला 1 मिनिटासाठी छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून पूर्ण फेस पॅकमध्ये ते व्यवस्थित असं मिक्स होईल। तर आता हे आपल्याला चेहऱ्याला अप्लाय कसं करायचं हे बघून घेऊया। तर चेहऱ्याला फेस मास्क किंवा फेस पॅक लावत असताना कधीही लोअर टू अप्पर डायरेक्शनमध्येच तो लावायचा आहे, कारण यामुळे आपल्या चेहऱ्यावर याचा रिझल्ट खूप छान आपल्याला बघायला मिळतो। आणि जर का आपण अप्पर टू लोअर डायरेक्शनमध्ये फेस पॅक चेहऱ्याला लावला तर आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडायचे चान्सेस भरपूर असतात। त्यामुळे कधीही लोअर टू अप्पर डायरेक्शनमध्येच फेस पॅक चेहऱ्याला अप्लाय करायचा असतो। तर या ठिकाणी पूर्ण चेहऱ्याला आपल्याला आधी 1 लेयर अप्लाय करून घ्यायची आहे फेस पॅकची आणि यानंतर आपल्याला चेहऱ्याला 2 ते 3 मिनिटासाठी आधी मसाज करायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे। तर या ठिकाणी बघू शकताय तुम्ही साधारणतः 2 ते 3 मिनिटासाठी आपल्याला हलक्या हाताने पूर्ण चेहऱ्याला मसाज करायची आहे, कारण यामध्ये आपण मसूर डाळीचं पीठ किंवा पावडर ॲड केलेलं आहे, जे की आपल्या चेहऱ्याला इन्स्टंट ग्लो येण्यासाठी खूप जास्त हेल्पफुल असते किंवा ब्लिचिंगसाठी खूप हेल्पफुल असते। त्यामुळे चेहऱ्याला अशा प्रकारे जर का आपण मसाज केली तर आपलं नॅचरल असं फेशियल मसाज होऊन जाते। त्याचबरोबर आपल्या चेहऱ्यावर ब्लड सर्क्युलेशन हे खूप सुंदर प्रकारे होते। आणि आता या ठिकाणी छान अशी चेहऱ्याला 2 ते 3 मिनिटासाठी मसाज झाल्यानंतर परत सेकंड लेयर चेहऱ्यावर अप्लाय करायची आणि 15 मिनिटासाठी हा फेस पॅक तसाच राहू द्यायचा आणि त्यानंतर थंड पाण्याने चेहरा वॉश करायचा आहे। तर या ठिकाणी ग्लो तुम्ही बघू शकतात, किती सुंदर असा चेहऱ्यावर ग्लो येत असतो। तर तुम्ही देखील या फेस्टिवल सीझनमध्ये पार्लरमध्ये न जाता अशा प्रकारे हे फेशियल घरच्या घरी करून बघा, कारण पार्लरमध्ये जेवढेही आपण फेशियल्स करतो त्यामध्ये आपले पैसे तर वेस्ट होतात, त्याचबरोबर आपल्या चेहऱ्यावर भरपूर वेळा त्या केमिकल्समुळे रिॲक्शन देखील बघायला मिळतात। आणि जर का आपण घरच्या घरी अशी होम रेमेडीज केली किंवा हे फेशियल्स केलं तर अजिबातही आपल्या चेहऱ्यावर नुकसान होत नाही आणि इन्स्टंट ग्लो येत असतो। तर चला, आजची ही रेमेडी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका। आणि हो, चॅनलवर जर का नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा। चला तर मग भेटूया नवीन अशाच रेमेडी सोबत किंवा व्हिडिओ सोबत। बाय।